हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. चला फटाफट ग्रुपमध्ये जॉईन व्हा. चला, बरेचसे विद्यार्थी ग्रुपमध्ये लाईव्ह फॉर्ममध्ये जॉईन होत नाही. तुमचा काय नेटवर्क प्रॉब्लेम असेल, चार्जिंग प्रॉब्लेम असू शकतो. तर लवकरात लवकर जे जॉईन झाले त्यांनी गुड मॉर्निंगचा मेसेज मला सेंड करा. चला, आपण कालपासून 6ला लेक्चर स्टार्ट केलेलं आहे. 6 ते ऑनवर्ड्स काय लेक्चरचा टाइम असेल त्या टायमिंगवर लेक्चर तुमचं एंड होऊन जाईल. 7 ते 8 तुमचं फिजिक्स गुलेसरचं लेक्चर असतं पहा, नंतर बायोलॉजीचं असेल हे, बरोबर. तर आपण सॉलिड स्टेट हा टॉपिक शिकत होतो. या सॉलिड स्टेट टॉपिकमध्ये लेक्चर नंबर 8 मध्ये आपल्याला तिसरा पॉईंट स्टडी करायचा, ट्रॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिस. कालच्या लेक्चरमध्ये आपण काय स्टडी केलेलं आहे, पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन बीसीसी और एससीसी. आज स्टडी करायचं आपल्याला एफसीसी. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला डेली दररोजचे नोटिफिकेशन पाहता येतील. तुमचे फ्रेंड्स कोण मित्रमैत्रीण असतील तर त्यांना ग्रुपमध्ये जॉईन व्हायला सांगा. लवकरात लवकर ऑफलाईन क्लासेस चालू होणार आहेत. तुमचे कोण फ्रेंड्स असतील तर त्यांना फीस पेड करून ऑनलाईन फॉर्ममध्ये जॉईन व्हायला सांगा, म्हणजे नंतर ऑफलाईनमध्ये त्यांना ॲडमिशन भेटेल, अन्यथा ऑफलाईन फॉर्ममध्ये ॲडमिशन भेटणार नाही. आपण आज पाहणार आहोत थर्ड पॉईंट्समध्ये, पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिस. फेस सेंटर्ड क्युबिक लॅटिसला आपण एफसीसी म्हणतो पहा. मग याच्यामध्ये आपल्याला असं कन्सिडर करता येतं, consider a face centered cubic unit cell. एक फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल आपण काय केलेलं आहे, कन्सिडर करणार आहोत. मीन्स कन्सिडर अ फेस सेंटर्ड क्युबिक युनिट सेल. मग क्युबिक युनिट सेल कन्सिडर करत असताना समजा हा मी कॉर्नरचे पार्टिकल काढले, थोडासा स्पेस देऊन दुसरा कॉर्नरचा पार्टिकल काढतो, आणि ह्या दोन्हीच्या मध्ये तुमचा एक फेसचा पार्टिकल असेल, बरोबर. नंतर या साईडला तुमचा एक कॉर्नरचा पार्टिकल असेल तिसरा, आणि या साईडला एक कॉर्नरचा पार्टिकल तिसरा असेल. 1 2 3 आणि 4 हे आउटरची जे आहे ते कॉर्नर पार्टिकल्स आहेत, आणि सेंटरचा जो आहे तो फेसचा पार्टिकल आहे फेस क्युबिक युनिट सेल मध्ये. समजा हे पॉइंट जर आपण जोडून घेतले 4 स्फेअर मधले, किंवा ऍटम म्हटलं तरी चालेल त्याला, समजा हे पॉइंट्स आपण अशा प्रकारे जोडून घेतले, बरोबर. हे पॉइंट जोडून घेतल्यानंतर याच्यामध्ये पहा, इथून इथपर्यंत जर आपण असा कन्सिडर केला डायगोनल, समजा हा तुमचा पॉइंट ए असेल, हा पॉइंट काय असेल तुमचा ए असेल, हा पॉइंट तुमचा बी असेल, हा ए बी, आणि हा पॉइंट काय असेल तुमचा सी असणार आहे. तर याची जर एज लेंथ आपण कंपेअर केली तर याची एज लेंथ स्मॉल ए असेल, याची एज लेंथ जर आपण कंपेअर केली तर याची एज लेंथ देखील काय असेल, स्मॉल ए असेल. त्यानंतर रेडियस जर कन्सिडर केली तर या स्फिअरची रेडियस इथपर्यंत असेल, नंतर इनरच्या स्फिअरची रेडियस, आउटरच्या स्फिअरची आणि या स्फिअरची ही रेडियस इथपर्यंत असेल. म्हणजे एबी एसी ह्या डायगोनल मध्ये 4R दिसतात तुम्हाला, म्हणजे रेडियस कशाने रिप्रेझेंट केली आपण, स्मॉल आर ने, आणि एज लेंथ कशाने रिप्रेझेंट केली आहे, ए ने. या डायग्रामला तुम्ही नाव देऊ शकता बीसीसी युनिट सेल, सॉरी एफसीसी युनिट सेल, एफसीसी युनिट सेल. मग कालच्या प्रमाणे कसं कन्सिडर करणार पहा, लेट ए बी द एज लेंथ ऑफ युनिट सेल. ए म्हणजे काय असेल, लेट ए बी द एज लेंथ ऑफ युनिट सेल. की दिलेल्या एफसीसी युनिट सेलची एज लेंथ आपण ए पासून बी ची काय कन्सिडर केली, ए, बरोबर, आणि बी टू सी ची एज लेंथ काय कन्सिडर केली आहे, ए कन्सिडर केली आहे. देन आर बी द रेडियस ऑफ ॲटम, रेडियस ऑफ ॲटम. की दिलेल्या स्फिअरची किंवा ॲटमची रेडियस जर पाहिली तर ॲटमची रेडियस आर आहे, फेस मधल्या ॲटमची रेडियस आर आहे, त्याच्या बॅक साइडची रेडियस आर आहे, आणि या स्फिअरची रेडियस काय तुमची आर आहे. मीन्स आर बी द रेडियस ऑफ एन ॲटम. बट वी नो दॅट एसी बी द, इथनं ए पॉइंट पासून सी पॉइंट पर्यंत आहे, बरोबर. मीन्स एसी बी द डायगोनल ऑफ, एसी बी द डायगोनल ऑफ फेस, क्या है, एक डायगोनलचा फेस आहे, एसी बी द डायगोनल ऑफ फेस ऑफ लेंथ. त्याची लेंथ काय केली आपण कन्सिडर, फेस ऑफ लेंथ स्मॉल बी. की याची जी लेंथ असणार आहे
ती आपण इथं काय कन्सिडर करणार आहोत पहा, स्मॉल बी ही लेंथ आपण याची कन्सिडर केलेली आहे. मीन्स डायगोनल एसी, राईट अँगल ट्रायंगल मध्ये एबीसी मध्ये डायगोनल कोणता आहे तुमचा, एसी आहे, त्याची रेडियस आर कन्सिडर केली आणि एसी हा डायगोनल फेसचा जो फेस आहे त्याची लेंथ काय कन्सिडर केली आपण, स्मॉल बी. इन राईट अँगल ट्रायंगल्स, इन राईट अँगल ट्रायंगल्स ABC, राईट अँगल ट्रायंगल एबीसी मध्ये जर आपण पाहिलं तर अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम काय सांगतो पहा, हा राईट अँगल ट्रायंगल आहे, इथून इथपर्यंत आणि या साइड पासून या साइड पर्यंत हा राईट अँगल ट्रायंगल आहे. मीन्स इन राईट अँगल ट्रायंगल एबीसी देअरफॉर बाय पायथागोरस थेरम. मग पायथागोरस थेरम काय सांगतो रे, पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरमच्या आधारे जर आपण पाहिलं तर काय असतो तुमचा, कर्ण वर्ग इज इक्वल टू पाया वर्ग प्लस उंची वर्ग, बरोबर. डायगोनल कोणता आहे आपला, एसी, नंतर ए बी प्लस बी सी. त्याप्रमाणे याची लेंथ काय कन्सिडर केली आपण, बी. याची लेंथ काय आहे, ए बी ची ए आणि बी सी ची लेंथ काय आहे, ए. त्याच्या आधारे जर आपण याला सॉल्व्ह केलं तर काय होईल, अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम देअरफॉर बी स्क्वेअर म्हणजे डायगोनलची लेंथ काय आहे, बी. त्यानंतर ए बी ची लेंथ काय आहे, ए स्क्वेअर आणि बी सी ची लेंथ काय आहे तुमची, ए स्क्वेअर आहे. देअरफॉर बी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काय होईल, 2a स्क्वेअर होईल, बरोबर. म्हणजे बी स्क्वेअर इज इक्वल टू काय आला तुमचा, 2a स्क्वेअर. देन फ्रॉम फिगर, मग फिगरच्या आधारे जर आपण कम्पेअर केलं, फ्रॉम फिगर, मग फिगर काय सांगते पहा, फिगरच्या आधारे जर आपण बी ही लेंथ डायगोनलची कन्सिडर केली आहे त्यावेळेस रेडियस काय आहे, ह्या स्फिअरची आर आहे, इथले 2 रेडियस आणि इथले 3 म्हणजे टोटल आर किती आहेत, 4r. मीन्स अकॉर्डिंग टू फिगर, फिगरच्या आधारे जर आपण ही डायग्राम जर कम्पेअर केली रेडियस, तर डायगोनल बी इज इक्वल टू काय आहे तुमचा, 4r आहे. तर इक्वेशन 1 बिकम, मग ही बी ची व्हॅल्यू जर ह्या वरच्या इक्वेशन मध्ये टाकली तर काय येईल पहा, 4r चा स्क्वेअर इज इक्वल टू 2a चा स्क्वेअर. बी ची व्हॅल्यू आपण फिगर नुसार वरच्या इक्वेशन मध्ये पुटअप केली, मग काय होईल, 4r स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर. 4r स्क्वेअर चा वर्ग काय होईल तुमचा, 16. r स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर. 16r स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर. देट व्हॉट इज द r स्क्वेअर, मग r स्क्वेअर इज इक्वल टू काय असेल, r स्क्वेअर इज इक्वल टू 2a स्क्वेअर अपॉन 16. r स्क्वेअर इज इक्वल टू काय असेल तुमचा, 2a स्क्वेअर अपॉन 16 असेल. मग याला जर आपण डिवायडेशन केलं तर काय येईल, 2 1 चा 1, 2 8 चा 8, म्हणजे काय शिल्लक राहिला, r स्क्वेअर इज इक्वल टू a अपॉन 8. r स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर अपॉन 8. मग याचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला दोन्ही साइडचा, मीन्स टेकिंग द स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड्स, दोन्ही साइडचा जर आपण स्क्वेअर रूट घेतला तर काय येईल, तर स्क्वेअर रूट कोण सांगताय, r स्क्वेअरचा स्क्वेअर रूट काय असेल, r असेल, a चा काय असेल तुमचा, a स्क्वेअरचा a आणि अंडर रूट 2a ला 8 चा, बरोबर. म्हणजे काय येईल, r इज इक्वल टू a स्क्वेअरचा स्क्वेअर रूट a आणि r चा स्क्वेअर रूट काय असेल, अंडर रूट 8 असेल. म्हणजे r इज इक्वल टू काय व्हॅल्यू आली तुमची, a अपॉन अंडर रूट 8. मग आता स्क्वेअर रूट 8 ला आपण कसं लिहू शकतो त्याला, मग स्क्वेअर रूट 8 ला जर लिहायचं असेल तर कसं लिहिणार, r इज इक्वल टू a अंडर रूट 4 इंटू 2. r इज इक्वल टू काय लिहिणार, a डिवाइड बाय अंडर रूट 4 इंटू 2, म्हणजे स्क्वेअर रूट काय झाला तुमचा 8. देअरफॉर r इज इक्वल टू a अपॉन 2 अंडर रूट 2. r इज इक्वल टू काय लिहिल्यानंतर a अपॉन 2 अंडर रूट 2. बट वी नो दॅट स्क्वेअर रूट 4 म्हणजे 2 असतो पहा, हे लक्षात राहू द्या की स्क्वेअर रूट 4 म्हणजे काय असतं तुमचा, 2 असतो. मी इथं स्क्वेअर रूट 4 चा काय घेतला, 2 घेतला आणि स्क्वेअर रूट 2 ला 2 आहे तसा ठेवून घेतला, म्हणजे काय घेतला, r is equal to a upon 2 under root 2. This equation shows that the relationship between edge length and radius of an atom in FCC unit cell, की दिलेल्या FCC युनिट सेल मध्ये रेडियस आणि एज लेंथ मधलं रिलेशन काय आलेलं आहे तुमचं, r is equal to a under root 2 किंवा r is equal to a upon under root 8 असं लिहिलं तरी चालेल. मग आता आपल्याला रेडियस आणि एज लेंथचं रिलेशन माहित झालं.
आता याच्यानंतर आपल्याला व्हॉल्यूम ऑफ एफसीसी युनिट सेल कॅल्क्युलेट करायचं. मग काय असेल? व्हॉल्यूम ऑफ एफसीसी युनिट सेल. मग एफसीसी युनिट सेल असो किंवा बीसीसी असो किंवा एसीसी असो, त्याचं व्हॅल्यूम काय असणार आहे तुमचं? ए क्यूब असतं. मीन्स व्हॅल्यूम ऑफ द एफसीसी युनिट सेल इज ए क्यूब. देन व्हॉट इज द व्हॅल्यूम ऑफ वन ॲटम इन एफसीसी युनिट सेल? एफसीसी युनिट सेल मध्ये एका ॲटमचे व्हॅल्यूम काय असेल ते आपल्याला डिटरमाइन करायचं. स्क्रीनशॉट काढून घ्या त्याचा तोपर्यंत. आता पहा, एका सेलचं आपल्याला युनिट सेलचं व्हॅल्यूम नोंद झालं. आता आपल्याला काय करायचं? एका ॲटमचं व्हॅल्यूम डिटरमाइन करायचं. मग काय करणार? व्हॅल्यूम ऑफ वन ॲटम. देअरफॉर व्हॅल्यूम ऑफ वन ॲटम ऑर स्फिअर, की एका ॲटमचं किंवा स्फिअरचं व्हॅल्यूम काय असतं तुम्हाला काल माहिती आहे. काय असतं? 4/3 पाय क्यूब. 4/3 पाय क्यूब असतं. मग आर ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. मग काय होणार? 4π/3 इंटू आर ची व्हॅल्यू तुम्ही डायरेक्ट काय टाकू शकता? a√8 चा क्यूब ही व्हॅल्यू घेऊ शकता. पहा, आर इज इक्वल टू a√8 किंवा a/2√2 घेतली तरी चालेल. आपण आता ही घेऊ व्हॅल्यू 4π/3 इंटू a√8 चा क्यूब. मग आता याचा क्यूब काढत असताना काय होईल? पहा कसं लिहिणार याला नेक्स्ट स्टेप मध्ये. कसं लिहिणार सांगा? √2 आहे म्हणजे याला आपण कसं लिहिणार? 8√8 फॉर्म मध्ये लिहू शकतो. म्हणजे काय लिहितं पहा? 4π(a³ डिवाइड बाय 3 इंटू 8√8. याला आपण असं लिहू शकतो. 4π(a) चा क्यूब म्हणजे a³ डिवाइड बाय 3 इंटू √8 ला कसं लिहिलं? 8√8. आता इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. काय होईल? क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर 4 चा 1, 4 चा 8, 3 इंटू 6 म्हणजे काय येईल? पहा, π(a³ अपॉन 6√8 काय येईल? π(a³ अपॉन 6√8 येईल. मग आता 6√8 आला. आता इथं 8√8 होता म्हणजे काय होता? पहा, समजा 3 वेळेस जर आपण घेतला √8 इंटू √8 इंटू √8, तर √8 इंटू √8 म्हणजे 8 असतो आणि राहिलेला √8 म्हणजे √8चा आन्सर काय आलं? 8 आणि राहिलेला 8. बरोबर. म्हणजे काय शिल्लक राहिला? 4 × 4 4 2 8, 3 × 2 केलं तर 6. म्हणजे व्हॅल्यूम ऑफ वन ॲटमची व्हॅल्यू किती आली? π(a³ अपॉन 6√a. ही व्हॅल्यू कशाची भेटली तुम्हाला? एफसीसी मधल्या एका ॲटमची. बट वी नो दॅट इन एफसीसी कंटेन्स 4 ॲटम्स. पण एफसीसी मध्ये 4 ॲटम असतात हे आपल्याला माहित आहे. मीन्स इन एफसीसी कंटेंट 4 ॲटम्स. देन व्हॉट इज द व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय 4 ॲटम्स इन एफसीसी युनिट सेल? काय आपण काढणार आहोत याच्या आधारे? देअरफॉर व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय किती ॲटम असतात एफसीसी मध्ये? 4 असतात. बरोबर. मीन्स एका ॲटमचं आपल्याला व्हॅल्यूम माहित झालं. हे वन ॲटमचं व्हॅल्यूम आहे. बरोबर. व्हॅल्यूम ऑफ वन ॲटम किती आहे? π(a³ अपॉन 6√8. याचं व्हॅल्यूम जर आपल्याला माहित असेल तर काय आपण काढणार आता? दिलेल्या एफसीसी मध्ये टोटल नंबर ऑफ ॲटमची संख्या किती असते? 4 असते. देन व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय 4 ॲटम्स. मग 4 ॲटमचं व्हॅल्यूम जर काढायचं असेल तर फक्त 4 ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे काय येईल आन्सर? पहा, 4 इंटू π(a³ डिवाइड बाय 6√8. काय आन्सर आलं? पहा, व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय 4 ॲटम्स इज इक्वल टू 4 ॲटम म्हणून 4 ने मल्टिप्लाय केलं आणि एक ॲटमचं व्हॅल्यूम काय होतं? π(a³ अपॉन 6√8. देन कॅल्क्युलेट द पॅकिंग इफिशियन्सी. मग आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी कॅल्क्युलेट करायची. मग कसं करणार कॅल्क्युलेट? पहा, पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू, पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला आपल्याला माहित असतो. काय असतो पॅकिंग इफिशियन्सीचा फॉर्म्युला? सांगता येईल कोणाला? व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय किती ॲटमने व्हॅल्यूम ऑक्युपाय केले रे? 4 ॲटम्सनी. मीन्स व्हॅल्यूम ऑक्युपाइड बाय 4 ॲटम. कोणत्या युनिट सेल मध्ये?
इन FCC युनिट सेल डिवाइड बाय, नंतर काय असेल, व्हॉल्यूम ऑफ FCC युनिट सेल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ FCC युनिट सेल दॅट इज इक्वल टू काय असेल तुमची पॅकिंग इफिशियन्सी. एकदम सोपा फॉर्म्युला आहे. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय द 4 atoms इन FCC युनिट सेल डिवाइड बाय व्हॉल्यूम ऑफ द FCC युनिट सेल. FCC युनिट सेलचं व्हॉल्यूम आपल्याला माहिती आहे किती आहे, A क्यूब, आणि 4 atoms व्हॉल्यूम किती आहे, 4 A क्यूब अपॉन 6√A. ही व्हॅल्यू याच्यामध्ये टाकून द्या आणि त्याला मल्टिप्लाय मध्ये काय असतं पहा, लिहितो खाली 100 × 100. मग काय येईल, देअरफॉर पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू 4 A क्यूब अपॉन 6√8 डिवाइड बाय A क्यूब इंटू 100 डिवाइड बाय A क्यूब इंटू 100. A क्यूब काय होईल तुमचा, कॅन्सल होईल. बरोबर. आता शिल्लक काय राहतो पाहिजे खाली, पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू 4 into 100 डिवाइड बाय 6√8. शिल्लक काय राहतो तुमचा 6√8. √8 जर आपण स्क्वेअर रूट काढलं तर काय येतं पाहिजे नेक्स्ट स्टेपला 2√2 येईल. म्हणजे √8 चा जर आपण स्क्वेअर काढला तर काय येतो 2√2. म्हणजे काय येईल, पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू 4 into 100 डिवाइड बाय 6 into 2√2. मग आता याचं डिवायडेशन करा. कसं करणार, 2 1 चा 1, 2 2 चा 4, 2 1 चा 1, 2 2 चा 2 3 चा 6. म्हणजे काय येईल पहा, बे एक बे बे दोन्ही 4, त्यानंतर बे एक बे बे त्रिक 6. म्हणजे शिल्लक काय राहतो पहा, पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू काय येईल आता नेक्स्ट स्टेपला, पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू, इथे शिल्लक काय राहिला पाय इंटू 100 डिवाइड बाय 3√2. शिल्लक काय राहिला 3√2 शिल्लक राहिला. मग आता इथं आपल्याला पायची व्हॅल्यू माहित असते, किती असते 3.14 इंटू 100 3. √2 जर घेतला आपण तर 2 चा स्क्वेअर रूट किती येतो 1.414. हा 2 चा स्क्वेअर रूट आहे, लक्षात राहू द्या. तर स्टेप कशी सॉल्व्ह केली ती बघा. पायची व्हॅल्यू किती आहे 3.14, 100 ला आहे तसा घेतला 3, √2 जर आपण लॉग टेबल नुसार पाहिलं तर किती येतो 1.414. याच्या लॉगची बेरीज ह्या दोन्ही लॉगची वजाबाकी करून अँटीलॉग घेतल्यानंतर येणार जे आन्सर असेल ते आन्सर म्हणजे FCC युनिट सेलची काय असते, पॅकिंग इफिशियन्सी असते. मीन्स पॅकिंग इफिशियन्सी ऑफ FCC युनिट सेल इज 74%. किती आली तर कॅल्क्युलेशन केलं असता 74% येते. देन कॅल्क्युलेट द पर्सेंटेज वाईट. मग आपल्याला पर्सेंटेज वाईट कॅल्क्युलेट करायचे. काय फॉर्म्युला असतो 100 मायनस पॅकिंग इफिशियन्सी. 100 मायनस पॅकिंग इफिशियन्सी म्हणजे 100 वजा 74, म्हणजेच उत्तर किती येईल 26. मीन्स पर्सेंटेज वाईड इन FCC इज 26%. की एम्प्टी स्पेस किती आहे 26% आहे आणि ऑक्युपाइड स्पेस किती आहे 74% आहे. देन व्हॉट इज द फ्रॅक्शन, पॅकिंग फ्रॅक्शन काय येईल रे, पॅकिंग फ्रॅक्शन इज इक्वल टू पॅकिंग इफिशियन्सी डिवाइड बाय 100. मग पॅकिंग इफिशियन्सी किती आहे 74 डिवाइड बाय 100 वरी गेल्यानंतर 10⁻² होईल, म्हणजे आन्सर येईल 0.74. मीन्स पॅकिंग फ्रॅक्शन इन FCC 0.74 अँड वाईड फ्रॅक्शन जर आपण कॅल्क्युलेट केले तर पर्सेंटेज वाईट डिवाइड बाय 100 येईल. पर्सेंटेज वाईट आहे 26 डिवाइड बाय 100 वरती गेल्यानंतर -2 होईल, म्हणजे याचा आन्सर किती येईल 0.26. म्हणजे हे 4 फॉर्म्युले इथं महत्वाचे आहेत. कोणकोणते, पॅकिंग इफिशियन्सी इन FCC 74%, पर्सेंटेज वाईड इन FCC 26%, पॅकिंग फ्रॅक्शन इन FCC 0.74 अँड वाईड फ्रॅक्शन इन FCC 0.26. स्क्रीनशॉट काढून घ्यायचा. त्याच्यानंतर आता हे झाले 3 प्रकारचे तुमच्या पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन SCC, BCC आणि FCC. ह्या तिन्ही पैकी 2 मार्काला एक फिक्स क्वेश्चन असतो पहा.
एकतर MCQ वर क्वेश्चन असेल किंवा तुम्हाला ह्या तिन्हीपैकी एक डेरिव्हेशन विचारलं जातं. त्यासाठी एकदा दोनदा जर तुम्ही त्याला वहीमध्ये लिहून पाहिलं तर तुम्हाला ते इझिली लक्षात राहील. आता याच्यानंतर एक छोटासा ओव्हरऑल जेवढे आपण पॉईंट शिकलो त्याच्यावरती एक टेबल सांगतो तुम्हाला. पण समजा तुमच्याकडे फर्स्ट कॉलम असेल युनिट सेलचा, फर्स्ट कॉलम कशाचा असेल, युनिट सेलचा कॉलम असेल. सेकंड असेल नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल, की दिलेल्या युनिट सेलमध्ये नंबर ऑफ ॲटम किती आहेत त्याचा कॉलम असेल. तिसरा कॉलम असेल तुमचा कोऑर्डिनेशन नंबर म्हणजे CN. तिसरा कॉलम त्याची पॅकिंग इफिशियन्सी त्या युनिट सेलमध्ये किती असणार आहे. नेक्स्ट कॉलम मध्ये असेल तुमचा पर्सेंटेज व्हाईट. तिसरा कॉलम असेल तुमचा पॅकिंग फ्रॅक्शन आणि चौथा कॉलम असेल तुमचा व्हाईट फ्रॅक्शन, व्हाईट फ्रॅक्शन. आणि शेवटचा कॉलम असेल तुमचा रिलेशन बिटवीन A अँड R, रिलेशन बिटवीन एज लेंथ अँड रेडियस. तर या टेबलच्या आधारे तुम्हाला 1 मार्काचा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो का. काय काय दिलं याच्यामध्ये पहा. युनिट सेल आपल्याकडे 3 प्रकारचे असतात. एक असते सिंपल क्यूबिक युनिट सेल, बरोबर. एक कोणती असते तुम्हाला माहिती आहे, सिंपल क्यूबिक युनिट सेल. दुसरी कोणती असते रे, बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल असते, बरोबर. बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. आणि आज पाहिलेली कोणती होती, फेस सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल. तर अशा 3 प्रकारच्या युनिट सेल असतात. या 3 युनिट सेलमध्ये नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेलमध्ये किती असतात. सिंपल क्यूबिक युनिट सेलमध्ये नंबर ऑफ ॲटमची संख्या असते 1. बॉडी सेंटर युनिट सेलमध्ये नंबर ऑफ ॲटमची संख्या असते 2. आणि फेस सेंटरमध्ये नंबर ऑफ ॲटमची संख्या असते 4. आपल्याला ज्यावेळेस प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे त्यावेळेस या टेबलचा तुम्हाला उपयोग होईल. पहा की बॉडी सेंटरमध्ये 2 ॲटम असतात, फेस सेंटरमध्ये 4 आणि सिंपल क्यूबिकमध्ये 1 ॲटम असतो. देन व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर. In simple cubic unit cell, the coordination number is 6. In body center unit cell, the coordination number is 8. And in face center unit cell, the coordination number is 12. कोऑर्डिनेशन नंबर 6 आहे म्हणजे अराउंडला 4 असतील, अबवला 1 आणि बिलोला 1 असेल, बरोबर. कोऑर्डिनेशन नंबर 8 आहे म्हणजे अराउंड मध्ये काय असतील तुमचे 4 असतील आणि 4 साइडचे 4 असतील म्हणजे किती झाले 8. कोऑर्डिनेशन नंबर 12 आहे म्हणजे लेफ्ट राईट 4 आणि अप बिलो किती असतील तुमचे 6 आणि अराउंड मध्ये 6 असतील. तर अशा प्रकारे सिंपल क्यूबिक मध्ये 6 ॲटम असतात, कोऑर्डिनेशन नंबर असतो, बॉडी सेंटरचा 8 असतो, फेस सेंटरचा 12 असतो. देन व्हॉट इज द पॅकिंग इफिशियन्सी. मग आता पॅकिंग इफिशियन्सी जर पाहिली तर FCC मध्ये असते 52.36%, 52.36%. BCC मध्ये असते पॅकिंग इफिशियन्सी 68% आणि FCC मध्ये असते पॅकिंग इफिशियन्सी 74%. हा क्वेश्चन लक्षात राहू द्या. इन सिंपल क्यूबिक युनिट सेल द पॅकिंग इफिशियन्सी इज 52.36%. इन बॉडी सेंटर्ड क्यूबिक युनिट सेल द पॅकिंग इफिशियन्सी 68% म्हणजे ऑक्युपाय केलेला पेस. आणि फेस सेंटरमध्ये असते 74. आता म्हणताल सर तुम्ही पॅकिंग इफिशियन्सी आणि व्हाईट काय असतो डिफरन्स. समजा तुमच्याकडे एक चेंडू आहे आणि ह्या बॉक्समध्ये तुम्ही ठेवलेला आहे. हा बॉक्सचा जो भाग मधला जो चेंडू असणार आहे डार्क केलेला पोर्शन, हा डार्क केलेला पोर्शन म्हणजे काय असेल तुमची पॅकिंग इफिशियन्सी असेल. आणि हा जो एम्प्टी बॉक्स मधला जो पेस असेल याला म्हणायचं पर्सेंटेज व्हाईट. राहील लक्षात, म्हणजे एम्प्टी जागा असेल. आणि ऑक्युपाय केलेला त्या पार्टिकल पेस म्हणजे काय असेल तुमची पॅकिंग इफिशियन्सी. तसं पॅकिंग इफिशियन्सी जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये मॅक्झिमम पॅकिंग इफिशियन्सी पाहायला भेटते कशामध्ये, FCC मध्ये. आणि SCC मध्ये मिनिमम पॅकिंग इफिशियन्सी असते, हे लक्षात राहू द्या. देन व्हॉट इज द पर्सेंटेज व्हाईट. पर्सेंटेज व्हाईट जर आपण कॅल्क्युलेट केले तर इथं असतात 47.64% असते. इथं किती असेल 32% असेल आणि इथं किती असेल 26%. मीन्स इन सिंपल क्यूबिक युनिट सेल द व्हाईट पेस इज लार्ज म्हणजे मॅक्झिमम असतो आणि ऑक्युपाइड पेस कसा असतो मिनिमम. तसं FCC मध्ये ऑक्युपाइड पेस मॅक्झिमम असतो आणि व्हाईट पेस कसा असतो तुमचा मिनिमम असतो. जिथं 47.64% आहे
इथे 32% आहे आणि इथे 26%. देन व्हॉट इज द पॅकिंग फ्रॅक्शन. मग आता पॅकिंग फ्रॅक्शनची व्हॅल्यू काय असेल. पॅकिंग फ्रॅक्शनला फक्त 100 ने डिवाइड करतो म्हणजे 0.5236, 0.68 आणि 0.74. हा झाला तुमचा पॅकिंग फ्रॅक्शन, कारण आपण 100 ने त्याला डिवाइड करतो. नंतर वाईड फ्रॅक्शनची व्हॅल्यू काय येईल 0.4764, 0.32 आणि 0.26. त्याला देखील आपण 100 ने काय करतो डिवाइड करतो. देन व्हॉट इज द इम्पॉर्टंट टर्म द रिलेशनशिप बिटवीन द एज लेंथ अँड रेडियस ऑफ द ॲटम. म्हणजे ए आणि आरचं रिलेशन काय असेल. ए आणि आरचं रिलेशन जर आपण याच्यामध्ये कम्पेअर केलं तर ए आणि आरचं रिलेशन हे सिंपल क्यूबिक युनिट सेल मध्ये काय असतं पहा. आर इज इक्वल टू ए बाय 2. आर इज इक्वल टू काय असतं ए बाय 2 असेल. त्यानंतर बीसीसी मध्ये जर आपण हे कम्पेअर केलं तर काय असतं आर इज इक्वल टू √3a अपॉन 4. आर इज इक्वल टू √3a अपॉन 4. आणि याच्या एफसीसी मध्ये जर कम्पेअर केलं तर आर इज इक्वल टू a √8 किंवा आर इज इक्वल टू a √2 √2. तर अशी दोन प्रकारचे रिलेशन आपल्याला याच्यामध्ये पाहायला भेटतात. इन सिंपल क्यूबिक युनिट सेल आर इज इक्वल टू a बाय 2. इन बीसीसी युनिट सेल आर इज इक्वल टू √3a अपॉन 4. and in FCC unit cell r is equal to a upon √8 किंवा r is equal to a upon 2 √2. तर याचा जो उपयोग होणार आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना होणार आहे. तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. व्यवस्थित तुम्हाला टेबल बनवून दिलेला आहे पहा. याच्यावरती तुम्हाला 1 मार्काचा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. तर आज आपण इथे थांबू. चालेल. थँक्यू.